छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या आणि जगाच्या पाठीवरचं निस्सीम शांत तथागत गौतम बुद्धांच्या जयंतीच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. आज ज्या ठिकाणी मी रिसेंटली उभा आहे त्या शिवतीर्थावरती यवतमाळ शहरातील काही महत्वाच्या पुरोगामी संघटनांच्या वतीने शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित हे पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं 1630 आणि 1680च्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी जे काही नेमकं काम केलंय याचं पूर्ण वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. पण रिसेंटली बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली. एकंदर प्रकाशकाचा, लेखकाचा, कॉम्रेड गोविंद पानसरेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि म्हणूनच या ठिकाणी स्थानिक यवतमाळ शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाजूला शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन सन्माननीय कॉम्रेड प्रमोद कांबळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. माझ्यासोबत खऱ्या अर्थाने यवतमाळमध्ये पुरोगामित्व जपणारे, एक वैचारिक शीलता जपणारा, अत्यंत कॉम्रेडी विचारधारेचा, लालबावटा या विचारधारेचा माणूस रिस्पेक्टेड प्रमोद कांबळे सर, शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन या ठिकाणी आपण ऑर्गनाइज केलेलं आहे. काय प्रबोधनाचा संदेश पुस्तकाच्या माध्यमातून आपण यवतमाळकरांना देत आहात? बघा की हे पुस्तक जे आहे कॉम्रेड गोविंद पानसरेंनी 1988 मध्ये लिहिलं, 1988 मध्ये. आणि हे पुस्तक जेव्हा 1988 मध्ये लिहिलं तर एका विशिष्ट ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये लिहिलं. बरोबर. तुम्ही बघाल की त्या 80व्या दशकामध्ये एक विशिष्ट प्रकारची जी उजव्या विचारसरणीची, सांस्कृतिक राष्ट्रवादी विचारसरणीची जी राजकीय पक्ष आणि राजकीय विचारधारा ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासात मोठ्या प्रमाणात विकृतीकरण करत. बरोबर. शिवाजी महाराज म्हणजे जणू एका विशिष्ट जातीतील, विशिष्ट धर्मातील लोकांचा कर्दन काळ असा कम्युनिटीचा राजा फक्त, आणि एका विशिष्ट कम्युनिटीचा राजा असं एक चित्र त्या काळात आपल्या राजकीय स्वार्थासाठी काही पॉलिटिकल पार्ट्या ज्या उजव्या विचारसरणीच्या होत्या करत होते. बरोबर. पण अशा वेळेस शिवाजी महाराजांचे जे खरं चरित्र, तर ते खरं चरित्र बाहेर आणण्यासाठी सर्वसमावेशक राजा काय असतो, आणि त्याच्या राज्यामध्ये म्हणजे हिंदू सरदारांसोबतच मुसलमान सरदार खांद्याला खांदे जाऊन लढले, स्वराज्यासाठी लढले. तिथला सर्वसामान्य 18 पगड जातीतला माणूस स्वराज्यासाठी लढला. हे जे चरित्र होतं हे चरित्र बाहेर येणं त्यावेळेस गरजेचं होतं, आणि या पुस्तकाने ते चरित्र, शिवाजी महाराजाचं सर्वसमावेशक चरित्र हे बाहेर आणलं. आणि त्यामुळे हे जे उजव्या विचारधारेची जी मंडळी आहे ती तेव्हापासूनच त्या पुस्तकावर चिडली. बरोबर. त्याचा परिणाम म्हणूनच कॉम्रेड गोविंद पानसरेवर या लोकांनी गोळ्या देखील झाडल्या, तरी देखील ते विचार संपवू शकले नाही. अजूनही कधी कधी ते लोक या विचाराच्या विरोधात गरळ ओकत राहतात. तो एक क्षुल्लक प्राणी आहे ज्यानं शिव्या दिल्या. संजय गायकवाड नावाचा एक क्षुल्लक प्राणी, तो प्यादा आहे. त्याला मामा देशमुख नावाचे इतिहास तज्ञ होते, ते म्हणत होते की हे अनपेड पोलीस आहेत RSSच्या हातातले. RSS वाले दगड देतात आणि हे मारतात, आणि तसा तो अनपेड पोलीस आहे. तो म्हणून त्यानं गरळ ओकली आणि त्यानं हे पुस्तकच नाही वाचलं. पुस्तक न वाचता पुस्तक वाचलं कदाचित त्याचे डोळे उघडले असते. बरोबर. पण हे पुस्तक अजूनही त्या विचारधारेसाठी मारक आहे, आणि या पुस्तकाचा ते सतत विरोध करत राहणार आहे. म्हणून हे पुस्तक काय आहे जगासमोर आणणं फार गरजेचं आहे. म्हणजे हे अनपेड पोलीस जे आहेत या अनपेड पोलिसांचे डोळे उघडले जातील, हा याचा मागचा उद्देश आहे. आणि खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचं चरित्र काय आहे आणि राजा कसावा असावा आणि राज्य कसं असावं. आजही आम्ही लोकशाहीमध्ये
आजच्या या कार्यक्रमामध्ये कोणकोणत्या विशिष्ट संघटना सहभागी झाल्या? या डाव्या विचाराच्या, लोकशाहीवादी विचाराच्या, काही बहुजन म्हणजे ओबीसी वगैरे अशा विचाराच्या वर आधारित असणाऱ्या संघटना, ज्या सगळ्या पुरोगामी विचाराच्या संघटना आहेत, फुले शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या संघटना आहेत, डाव्या विचाराच्या संघटना याच्यामध्ये सहभागी झाल्या. अशा प्रकारे थांबतो. पंढरी पाटील यवतमाळ अपडेट.